शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी आज पत्रकार बैठकीत बोलताना पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली आहे. आमच्या नेत्यांनी माझा केसानं गळा कापला असा आरोप करत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जवळच्या नातेवाईकांना तिकीट दिले जात असून माजी नगरसेवकाला डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळालंच पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभा राहिलेले आहेत. आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतंय, म्हणजे माझा गळा कापल्यासारखं केलेला आहे इथे. सदैव मी आजपर्यंत राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे. त्याच माध्यमातून मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे, की साहेबांचे मी एकमेव नगरसेवक आहे. कुठं घोडा अडलं कोणाचं अडलं मला नाही माहिती, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे, माझे पंख कापले गेले आहेत. नेमकं पंख कुणाचे कापले गेले आहेत का माझं कापलेलं, माझा गळा कापला गेलेला आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही अगोदर आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो असा दावा राहुल चव्हाण यांनी केला आहे. मात्र तरीही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जेव्हा शिंदे साहेब बाहेर पडले पक्षातून आणि नवीन पक्ष शिवसेना स्थापन केले, तेव्हा मी डायरेक्ट साहेबांबरोबर गेलेलो आहे. राजेश क्षीरसागर माझा कुठाचा प्रवेश झालेला नाही आहे एकनाथ शिंदे गटात. मी डायरेक्ट पहिल्यापासूनच साहेबांना जॉईन झालेला आहे. क्षीरसागर साहेब नंतर देखील आलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी मी साहेबांबरोबर गेलो आहे, त्यांच्या कामाची पद्धत बघून. आता ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं राहुल चव्हाण यांनी सांगितलं. कोणाचाही कितीही दबाव आला तरी आपण माघार घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.